हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो पाच षटकांची मॅच आहे. सेमी फायनल क्रमांक 2. जो संघ विजय होणार तो फायनल मध्ये प्रवेश करणार. आणि दोन्ही बलाढ्य संघात एका बाजूला जर पाहायला गेलं तर दर्शन बांदेकर आहे, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर दाची नाईक आहेत. या दोन धुरंधरांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बॅटिंग साठी कोण आलंय हे देखील महत्वाचं आहे. ज्या खेळाडूने या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याची लांजा चॅम्पियन ट्रॉफी गाजवली आणि त्यानंतर आपल्या सिंधुदुर्ग नगरीच्या या स्पर्धेमध्ये यंगस्टरच्या स्पर्धेमध्ये देखील केतन मात्रेच्या बरोबरीने जो लढला आणि त्यानंतर या सिंधुदुर्गचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती ज्याने आवर्जून गेला पाग पाडलंय तोच बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. छोटी साईज आहे परंतु बडी फाईट देण्यासाठी तो देखील ओळखला जातोय. चला स्पीडअप करायचंय आपल्याला, वेळ नाहीये कारण का अजून देखील एक सामना आपल्याला खेळायचा आहे. सामन्याला सुरुवात होते बबल नाईकच्या बरोबरीने. आता मात्र विनय पावनोजी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, वाह जबरदस्त पहिल्या चेंडू वरती अटॅकिंग क्रिकेट. पहिल्या चेंडू वरती केलाय सर्जिकल स्ट्राईक. बबल नाईक सीमारेषा पार धाडतायत चेंडूला. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला परंतु खोदून काढला त्या चेंडूला देखील. दुसरा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून घेतला परंतु आडव्या बॅटने तो फटका देखील मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि धावा देखील रोखल्या गेल्या. चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केला उजव्या बाहेर होता आणि या चेंडूला थोडस जर पाहायला गेलं तर लॉफ्ट केलं असतं कव्हरच्या वरून तर नतीजा चौकार देखील पाहायला मिळाला असता परंतु वेगळाच इरादा होता. लेग साइडला तो फटका खेळायचा होता आणि त्यानंतर एक पुन्हा एकदा आक्रमण चढवायचं होतं परंतु ते आक्रमण चढवता आलं नाही. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील कारण का कमबॅक केलाय गोलंदाजाने देखील. या चेंडूवरती थोडस बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून तो फटका खेळायचा होता. बॅटच्या किशकाने सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगल आली म्हणजे धाव संख्या आतापर्यंत 7 धावा फलकावरती जोडले जात आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती तो मोठा फटका खेळला गेला होता, षटकार पाहायला मिळाला परंतु त्यानंतर मागील 2 चेंडूवरती तो कमबॅक देखील पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या आहेत. आदित्य आपल्याला पाहायला मिळतो. आदित्य केळुसकर एक दर्जेदार गोलंदाजी या वर्षी लीग मध्ये चांगलं कार्य या खेळाडूचं देखील राहिले आणि म्हणूनच मागणी आहे या खेळाडूला देखील. पुन्हा एकदा सिंगल धावफल कव्हरती ऍड होती. डिक्लेअर झोन मध्ये तो चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजेच मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. कुठेतरी चुकतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होत नाहीये आणि म्हणूनच धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. कौतुक करावं लागेल आदित्यचं देखील कारण का ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरुद्ध षटकार आला होता मनोधैर्य कसलं होतं गोलंदाजाचं. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर केलाय, धीम्या गतीने टाकला, त्याला पिक केला आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धाव फलकावरती ऍड केली जाते. धाव संख्या आतापर्यंत 10 धावा फलकावरती. थोडस गोलंदाजाच्या बरोबरीने चर्चा करावी लागेल, काय चुकतंय हे सांगावं लागेल. पहा दर्शने देखील एक सांगितलंय, एक बॉल तुला चांगल्या रीतीने काढायचा, चांगली गोलंदाजी केलीस, एक बॉल चांगल्या रीतीने काढायचंय. थोडस जर पाहायला गेलं तर पायांची मुवमेंट चुकली आणि त्यानंतर स्वतःला थांबवलं देखील, हे देखील गरजेचं आहे. ज्याला स्वतःला थांबायचं कधी हे समजलं तो यशस्वी देखील झाला. या चेंडूवर देखील थोडस थांबले, वेळ घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो आदित्यच्या विरोधात बबल नाईक. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, त्याच्यावरती मिड विकेटला फटका, डीपला आहे प्रोटेक्शन, फंबल झाले आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, थांबवला गेला आणि सिंगल दफल कवरती ऍड केले गेले. धाव संख्या
आतापर्यंत 11 धावा त्या फलकावरती जोडले जात आहेत. पहिलं षटक हे 11 धावांचं राहिले आहे. या आधी देखील जर पाहायला गेलं तर आदित्यच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या विरोधात आक्रमण हे सातत्याने करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला, परंतु त्याने देखील कमबॅक देखील केलाय. नाराज होऊन चालणार नाहीये, आपल्याला लढायचं आहे या मॅच मध्ये. निश्चितच पहिलं षटक 11 धावांचं राहिलंय. दुसऱ्या षटकामध्ये कोण येते हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय या सिंधुदुर्ग नगरीचा अभिमान स्वाभिमान, अजून एक दर्जेदार खेळाडू ज्याने ग्रामीण पटलावरसून सुरुवात केली आणि त्यानंतर सिंधुदुर्गचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती अजरामर केलंय, ज्याचा खेळ पाहण्यासाठी नेटकर देखील जर पाहायला गेलं तर विचारत असतात आज दर्शन कधी येणार. आज तो दर्शन आलाय पुन्हा एकदा या सिंधुदुर्ग नगरीमध्ये. पहिला चेंडू दर्शन याचा आणि त्याच्याच विरोधात खेळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे बबल नाईक. या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. ओहो, पहिला चेंडू लेग कटरचा वापर इथे मात्र केलाय. त्यानंतर एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडले जात आहेत. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती थोडस नाराज असेल कारण का एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली. लेग कटरचा इथे मात्र वापर केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडले गेले. संख्या आतापर्यंत 12 धावा या फलकावरती जोडले जात आहेत. ओहो, पुन्हा एकदा थोडस एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. मिस्टेम स्ट्रोक आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. आडव्या बॅटने तो फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. सर बॅटने तो फटका केला असता तर कदाचित समोरच्या दिशेने तो एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे आपल्याला. आणि समीरजी पेडणेकर सर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर लेग कटरचा वापर केलाय. दोन्ही लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि आता गोलंदाजीसाठी रणनीती सोपी असणार आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं तर थोडस लेंथ पिकअप करण्यामध्ये गोलंदाजाला अपयश आलं असतं, परंतु या चेंडूवरती अपयश आलाय फलंदाजाला. मिस टाइम फटका आणि त्याच वेळेला सेफ हँड मध्ये यष्टी रक्षकाच्या तो जेल टिपला जातोय. यष्टी रक्षकाच्या मध्येतून फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. नबी झेपावे तो हिम्मत ज्याच्या पंखात असते, यश त्यालाच मिळते ज्याची जिद्द मोठी असते. आणि जिद्द घेऊन आलाय आज मैदानाच्या आतमध्ये सुजित. तो जीत निश्चित करण्यासाठी दर्शनच्या विरोधात ती जीत निश्चित करण्यासाठी सुजित आले. पाहिजे कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. या आधीच्या मॅच मध्ये जबाबदारी घेतली होती ती म्हणजे दाजी नाईक यांनी, परंतु या मॅच ची जबाबदारी बबल नाईकच्या खांद्यावरती देखील असणार आहे. आणि आता ती खांद्याची जबाबदारी जी आहे ती विभागली देखील जाणार आहे, कारण का सुजित देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना देखील ती जबाबदारी घ्यायची आहे. दर्शनच्या विरोधात त्यांची देखील रणनीती कशा प्रकारे असते हे देखील पाहावं लागेल. वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखले जातात दर्शन. शोल्डरचा वापर, पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, त्याच्यावरती टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्यानंतर थोडस फंबल झाले. क्षेत्ररक्षक सिंगल फलकावरती आड होते. दुसऱ्या धावीचा पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेलं स्वतःला आणि सिंगल फलकावरती आड. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि 14 धावा या फलकावरती देखील लागलेत. या चेंडूवरती शॉर्ट पुल सक्सेसफुल केलाय का, केलाय सक्सेसफुल. धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. निश्चितच 6 धाव्यांसाठी वार केलाय सीमारेषा पार. षटकार 6.
बबल नाईक पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती वा जबरदस्त समोरच्या दिशेने लॉंग ऑफला भेदण्याचा प्रयत्न आणि तो लॉंग ऑनला भेदण्याचा प्रयत्न केलाय आणि षटकार देखील आलाय. जे खेळाडू एकमेकांच्या बरोबरीने या सिंधुदुर्गचं नाव रोशन करतात आज ते एकमेकांच्या विरोधात आलेत आणि आज ते युद्ध देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. युद्ध दोघांमध्ये रंगलं आणि वातावरण थोडंसं टाईट देखील झालंय. जबरदस्त फाईट पाहायला मिळते आणि त्यामध्ये एक सुमधुर संगीताचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. थँक्यू सर. स्पर्धेच्या माध्यमातून आपण नावं घेतोय त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. सन्माननीय श्यामसुंदर नाईक, सन्माननीय दाजी सळगावकर, सन्माननीय राजन बांदेकर, सन्माननीय रामचंद्र पडवळ, सन्माननीय सुनील सळगावकर, सन्माननीय रामकृष्ण बटा, सन्माननीय राजन घाटवळ, सन्माननीय आप्पा सळगावकर, सन्माननीय सौ प्रियांका घाटवळ, सन्माननीय शंकर भाई घाटवळ, सन्माननीय किशोर भगत, सन्माननीय किशोर नाईक, सन्माननीय राकेश खोबरेकर, सन्माननीय उमाकांत मोर्जे, सन्माननीय आबू तुळसकर यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. ओव्हर टू जयेश सर. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 2 षटकामध्ये बनवले गेल्या 26व्या धावफलकावरती मित्रांनो जेव्हा प्रयत्न करूनही अपयश येत असेल तेव्हा समुद्राच्या लाटांकडे पहा. त्या किती वेळा किनाऱ्याला धडकून मागे गेल्या तरी त्या पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहतात. आज देखील आपल्याला तेच करायचं आहे. आपण थोडस पिछाडीवरती गेलोय. पुन्हा एकदा त्या लाटांप्रमाणे पुन्हा एकदा त्या किनाऱ्याला स्पर्श करायचा आहे. म्हणजेच काय विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची आहे. ओहो चांगला चेंडू खोदरला चेंडू आणि त्यानंतर खोदून काढलाय. त्यानंतर मिड विकेटला तो क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न चुकला आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड झाली आहे. सिंगल ऍड म्हणजे सॉरी 2 धावा ऍड झालेत म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28व्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश देखील आलेत. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा प्रयत्न. वा जबरदस्त ही रणनीती पहिल्या चेंडू पासून राहिली आहे प्रथमेशची देखील. म्हणजे प्लॅनिंग नुसार इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या दोन्ही गोलंदाजाचा अभ्यास त्यांनी केला कशावरती आहे त्याच्या विरोधात आक्रमण झाले हे पाहिलं त्याने आणि त्यामध्ये सुधारणा केली. या चेंडूवरती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑनला तो फटका आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड झाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. पहिले तिन्ही चेंडू त्याने जबरदस्त टाकले. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता थोडस चर्चा केली जाते बबलच्या विरोधात कशा प्रकारे आपल्याला रणनीती हाताळायची आहे हे थोडस सांगितलं जातं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाह जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेशची गोलंदाजी आवडली म्हणूनच इथे टाळ्यांचा गजर देखील झालाय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4ही चेंडू सटीक जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या पायांवरती बेड ठोकण्यासाठी ते पुरेसे होते. चांगली गोलंदाजी केली परंतु सातत्य देखील महत्वाचं आहे. 4 चेंडू चांगल्या रीतीने टाकले. शेवटचे 2 चेंडू देखील त्याच प्रकारे टाकावे लागतील. पुन्हा एकदा वाह जबरदस्त गोलंदाजी. आता टाळ्यांचा गजर. ओहो थोडस फेकी खराब झाली. कलेक्शन चांगलं झालं नव्हतं आणि त्यावेळेला रनआउटची संधी मिळाली आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज विकेट नंबर 2 फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतवण्याची संधी मिळाली आहे प्रथमेशच्या रूपामध्ये. थँक्यू सर. थँक्यू. तातू रेडकर, अबू तुळसकर, बाबल सातोसकर, दयानंद लोणे, सन्मान्य जिजबा लोणे, दिलीप नाईक, सुनील नाईक, किरण भगत, तातोबा चोपडेकर, काशीनाथ नार्वेकर, रवी पेंडेकर, सुधीर नार्वेकर, प्रथमेश बांदेकर, अनन्या घाटवळ, सोमाकांत सावंत, विजय पडवळ, दर्शन सारंग, भूषण नाईक, विनोद भगत, प्रजय पडवळ, लक्ष्मण तांडेल, प्राची पेंडेकर, सुभाष गोवेकर आणि ज्यांनी सुंदर चित्रीकरण केलंय ते राम गुबल,
श्रीकृष्ण उगवेकर आणि जितेंद्र परब, त्याचबरोबर स्वप्नील कोळंबकर आणि स्वप्नील तोरसकर या सर्वांना विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. कुणाल बांदेकर, त्याचबरोबर कुणाल बांदेकर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच सर. ज्या खेळाडूने पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकतेने सुरुवात केली होती त्याच खेळाडूंना रोखले प्रथमेशने आणि धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलं गेलंय. आता या धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलंय जरूर. पुन्हा एकदा आपल्याला पिकअप घ्यायचं आणि धावसंख्येला वाढवायचं. यासाठी दाजी नाईक देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या विरोधात कोण आहे? दर्शन बांदेकर. 3 सुपरस्टार एका स्क्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सिंधुदुर्गचं नाव सतत समुद्रपार नेणारे 3 सुपरस्टार आज एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. दाजीच्या विरोधात दर्शन. ओहो, वेगात टाकला एक्सप्रेस डिलिव्हरी, बॉडी रोल केली, फटका खेळायचा होता स्क्वेअर क्रीजर मध्ये आणि त्यानंतर वेगाने बीट केलंय. लेग बाईचा इशारा आलाय. सिंगल दफलकावरती ऍड झाली आहे. 31-31 दफलकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये 26. त्यानंतर प्रथमेशने केलेला कमबॅक. या मॅच मध्ये कुठेतरी या षटकाने केलेल्या कमबॅक मुळेच धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतील, परंतु दाजी नाईक आहेत. दाजी नाईकला धावांची भरपाई करायची आहे, परंतु ती भरपाई करू दिली जात नाहीये. वा, इथे जर पाहायला गेलं तर प्रथमेशने जो पायंडा रचलाय त्याच्यावरती आता मात्र कळस चढवण्याची कामगिरी इथे दर्शन देखील करताना पाहायला मिळत आहे. वेगवान बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थोडंसं संयम राखावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर केलाय, त्यानंतर बॉडी रोल केली. फॉरवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये तो फटका आला. डीपला प्रोटेक्शन होतं. सिंगल दफलकावरती आड झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 32 दफलकावरती. 32 दफलकावरती चौथ्या षटकाला सुरुवात झाली. याआधी बबलने दर्शनच्या विरोधात आक्रमकतेने ते फटके केलेत. आता त्याचं उत्तर द्यायचंय, कारण का आता दर्शन देखील लय मध्ये आलाय. तो लय मध्ये आलाय म्हणजे जावा रोखल्या जातील या शंका नाहीये, परंतु बबल देखील थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. वाह, जबरदस्त गोलंदाजी. आज दर्शनने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. घामाने भिजलेली जमीनच एक दिवस विजयाचं साक्ष देते. आज ती घाम गाळायचंय या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून तो फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका होता, परंतु तो फटका खेळता आला नाहीये. सिंगल दफलकावरती आड होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते सिंगलच्या मदतीने 33 दफलकावरती. चांगली गोलंदाजी करतायत. पहा, या आधीच्या षटकामध्ये प्रथमेशने सातत्याने फुलर लेनचा चेंडू आणि व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला. या षटकामध्ये शॉर्ट पिचचा चेंडू, परंतु वेगात हातले जात आहेत. ओहो, हा चेंडू थोडस जर पाहायला गेला तर डावेस्टीच्या बाहेरचा होता आणि एक्स्ट्रा धाव इथे खर्ची केली जाते. एक्स्ट्रा धावा रोखावी लागतील. आतापर्यंत चांगला कंट्रोल आणलाय आपण. आता या एक्स्ट्रा धावा कुठेतरी अपोजिट संघाला बळ देणार आहेत. पुन्हा एकदा या चेंडूवरती आडव्या बॅटने ज्यासाठी ते प्रयत्न करत होते ते प्रयत्न आता मात्र यशस्वी ठरले आहेत. या चेंडूवरती वार, सीमारेषा पार, षटकार. आपल्या या केरवाडीतील आमच्या माता भगिनी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या माता भगिनी रस्त्याला बाजूला बसून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि काही क्रिकेट प्रेमी आपल्या गाडीवर बसून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जे क्रिकेट प्रेमी गाडीवर बसून जे बसले आहेत त्यांना विनंती असेल की थोडं बाजूला बसा आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या. आमच्या महिलांना या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेऊ द्या. धन्यवाद. यस सर, थँक्यू सो मच सर. पहा, प्रेक्षकांची गर्दी आज पाहायला मिळते, कारण का आज जर पाहायला गेलं तर दर्शन बांदेकर, दाजी नाईक, बबल नाईक यांसारखे खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्यांचा खेळ प्रत्यक्ष पाहायचा आहे आणि आज डोळ्यांमध्ये ते खेळ साठवायचा आणि त्यासाठी आज प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मॅच कडे आपण जातोय. पहिल्या 5 षटकाच्या आतमध्ये धावा बनवल्या गेल्यात, 4 षटकाच्या आतमध्ये धावा बनवल्या गेल्यात.
40 धावा फलकावरती 4 षटकामध्ये 40 म्हणजे शेवटचं षटक. आता या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला समजणार आहे या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट या दुसऱ्या इनिंग मध्ये दिलं जाईल. हे शेवटचं षटक महत्वाचं आहे कारण का आतापर्यंत 4 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर रोखलं गेलं. पहिल्या 2 षटकामध्ये होत्या 26 धावा आणि मागील 2 षटकामध्ये धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलं गेलंय. मागील 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा आल्यात. या चेंडूवरती पुन्हा एकदा स्क्वेअर रिझन मध्ये फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक फंबल झाले. सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या आतापर्यंत 41 धावा फलकावरती. स्वप्न मोठा असेल तर संघर्ष देखील मोठाच करावा लागतो आणि तो संघर्ष शेवटच्या षटकामध्ये आपल्याला मोठा करावा लागेल कारण का धावसंख्येला वाढवायचं देखील आहे. अपोजिट संघाकडे दर्शन आहेत. अपोजिट संघाकडे जर पाहायला गेलं तर गॉडविल डिसूजा देखील आहे. गणपत कांजळगावकर हे देखील एक मोठं नाव आहे सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट पटलावरती आणि म्हणूनच अपोजिट संघाला देखील त्या धावांचं डोंगर रचावं लागेल. पुन्हा एकदा वा जबरदस्त चेंडू टाकला गेलाय समोरच्या दिशेने. इथे मात्र सेटिंगचा फटका खेळायचा होता परंतु हा धीम्या गतीने टाकला. चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं गतीमध्ये आणि दाजीला फसवलं देखील. हीच ताकद आहे गोलंदाजी आणि ती गोलंदाजी ताकद पाहायला मिळाली. मी कौतुक पुन्हा एकदा करेल तिसऱ्या षटकाचं. प्रथमेशच्या त्या तिसऱ्या षटकाचं जिथे कमबॅक झाला त्याने संघ सहकार्यांना विश्वास दाखवून दिला. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि त्याच वेळेला विकेट आली. वाह इथे मात्र जी रणनीती आखली होती क्षेत्ररक्षण सजवलं होता स्लिपला आणि त्याच वेळेला ती विकेट देखील आली. तो फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट. एकेचाळीसावा फलकावरती लागले जात आहेत. यशात स्थिरता आणि अपयशात सातत्य याच गुणांनी माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. स्थिरता राखायचे आणि त्याचबरोबर सातत्य देखील या मॅच मध्ये आपल्याला दाखवायचंय. सातत्याच्या जोरावरती आपल्याला विजय रथ जो आहे तो पुढे न्यायचा आहे. फायनल मध्ये पोहोचायचंय. ते स्वप्न पूर्ती करायचे. पुन्हा एकदा आपल्याला या 51,000 रुपयाच्या राशीचा आपल्याला तो चेक देखील वटवायचा आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांशिवाय तुम्हाला कोणतीच गोष्ट जी आहे ती अचीव होणार नाहीये. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. बाबीश यांचा देखील या चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून तो फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव फलकावरती आड होते. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाले ज्या खेळाडूने तिसरं षटक हाताळलं कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी तोच प्रथमेश आपल्याला पाहायला मिळालाय. 22 शेवटच्या षटकामध्ये देखील धावा रोखतायत हे देखील महत्वाचं आहे. या 3 षटकामध्ये जे सातत्य राखता आलं नाही. सिंगल डबल धावांचा कुठेतरी अभाव पाहायला मिळाला. जे चांगले चेंडू टाकले त्याच्यावरती सिंगल डबल धावा देखील येणं गरजेचं होतं. त्या सिंगल डबल धावांचा विचार केला नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाह जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती देखील सिंगल नाहीये. दाजी सांगतायत सॉरी बबल सांगतायत या षटकामध्ये जे काही चेंडू उरले त्या चेंडूंवरती जर एक मोठा फटका आला तर निश्चितच आपण कमबॅक करू शकतो. एक धावसंख्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवू शकतो आणि त्यासाठी तो प्रयत्न चाललाय. परंतु गोलंदाज कमालीची कामगिरी करतायत. फुल टॉस टाकलाय त्याच्यावरती स्क्वेअर रिजन मध्ये फटका. डीपला प्रोटेक्शन फंबल झाले आणि त्यानंतर किती धावा पाहावं लागतील. किती धावा पाहावं लागतील. पंचांचा निर्णय आला नाहीये. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. तिसरे पंच देखील आता बिझी होतील कारण का ही कुशल मोमेंट आहे.
थँक्यू. शेवटचा चेंडू जो आहे तो बांधायला लागला आणि त्यानंतर चौकाराच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आहेत. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 45 धावांचं आव्हान असणार आहे. चला सहकार्य करा. आपण इथे चेक केलं गेलंय कोणावरती हे अन्याय होऊ दिला जाणार नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्ट झालाय. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले 44 धावा, 45 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये देखील करायचा आहे. मित्रांनो कोणीतरी म्हटलं देखील आहे विचार हे शब्द आधी जन्म घेतात आणि शब्द कृती घडवतात. जिथे विचार मजबूत असतात तिथे परिस्थिती झुकते. काय होणार दुसऱ्या इनिंग मध्ये कोणाची परिस्थिती झुकवणार आहे, कोणता संघ परिस्थिती झुकवणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी मायक्रोफोन मध्ये बदल देखील करायचा आहे. मायक्रोफोन मध्ये जोडले जातील या सिंधुदुर्गचे एक जबरदस्त समालोचक अशोकजी नाईक सर. आपण त्यांच्याकडे देखील जातोय. यानंतर दुसऱ्या इनिंगचं समालोचन आपण त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत. स्वर्गात आकाश नका ही विनंती. 46 धावा आणि 47 धावा, 47 रनों का टारगेट पहली गेंद. टॉस गेंद इस बार ऑफ साइड पर खेला, गेंद को कवर पॉइंट बाउंड्री की तरफ, फील्डर है गेंद के पीछे.
लगभग बाउंड्री लाइन से अंदर गेंद को जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में 2 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ एक सेमीफाइनल का मुकाबला, कांटे का मुकाबला। एक और से अरौली क्रिकेट टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है और ये मुकाबला 2 टीमों के बीच में ऑन साइड पर हवा में मार बैठे, मिड विकेट पर मौका बनेगा। ओ बहुत अच्छी फील्डिंग और इसी के साथ सफलता मिलती हुई। तो पहले विकेट का पतन होता हुआ मैदान पर 2 रन 1 विकेट पर। सेवन 47 धावांचं आव्हान आहे निर्धारित 5 षटकात। सेमीफाइनल का मुकाबला मैदान पर बहुत बार दाजी नाइक, बबल नाइक, दर्शन बांदेकर, गोपाल बट्टा एक ही टीम में खेलते हैं। आज इस मैदान पर आमने सामने दिखाई देते हुए नए बल्लेबाज स्ट्राइक पर सिद्धू। अच्छा शॉट, इस बार एक अच्छा ऑफ ड्राइव लॉन्ग अप पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया, 1 रन के साथ अपना खाता खोला, स्कोर आगे बढ़ा, 3 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। काफी भारी संख्या में दर्शक स्कोर 3 रन 1 विकेट पर। ओहो बढ़िया शॉट लॉन्ग अप पर और सीधे लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर के हाथों में कैच को पकड़ा और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई। थोड़ी सी ताकत कम पड़ गई। फरक होता, फक्त 1 इंचाचा फरक होता। नए बल्लेबाज थँक्यू सर। भाजपचे पदाधिकारी सन्माननीय बाबू राणे, महेश कोनाडकर यांचं या स्पर्धेसाठी आगमन होत आहे। खास करून गोव्याहून आपण एक मोठी क्रिकेट स्पर्धा बघितली, मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी। त्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सन्माननीय महेश कोनाडकर यांचं या स्पर्धेसाठी शुभ आगमन होत आहे। विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। धन्यवाद नाना। वाइड बॉल का इशारा होता हुआ, वाइड बॉल के साथ 1 रन और जुड़ता हुआ, स्कोर आगे बढ़ा 4 पर 2 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी नाजुक शुरुआत है मैदान पर। 47 रनों का टारगेट है, 5 ओवर का मैच है। अपने बॉलिंग मार्ग पर खेल जारी है। पहले ओवर का बाहरी किनारा, थर्ड मैन पर डिक्लेयर एरिया और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। शानदार बल्लेबाजी की बबल नाइक ने, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की, जो इससे पहले के मैच में नहीं थे लेकिन सेमीफाइनल के मुकाबले में अपने टीम के साथ जुड़ गए। 26 रन बनाए। कंधों का ज्यादा इस्तेमाल, पटकी हुई गेंद, एक जोरदार अपील
और खुद बल्लेबाज निकले तो और एक सफलता मिलती हुई श्रीदेव क्षेत्रपालेश्वर होडावड़ा क्रिकेट टीम को। व्यासपीठावर भाजप पदाधिकारी बाबू राणे यांचं जगत बांदेकर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत होते। धन्यवाद, खूप धन्यवाद धन्यवाद राणे साहेब, मनपूर्वक आभार। त्यानंतर लगेचच आपण महेश कुनाडकर यांचं स्वागत करूया। मुख्य व्यासपीठावर कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल बट्टा यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत होते। ओवर टू नाईक सर। धन्यवाद नाना। विकेटों का सिलसिला जारी है, कहीं ना कहीं साझेदारी के सख्त जरूरी है। अब तक स्कोर बोर्ड पर कोई अच्छी, मैं नहीं कहूंगा बात दिखाई देती हुई, सिर्फ स्कोर रुका हुआ 7 रन पर, 5 रन पर और 4 विकेट आउट होकर वापस। ज्या खेळाडूची प्रतीक्षा जो मैदानात कधी येतोय, ज्याची फटकेबाजी कधी बघायला मिळते, तोच खेळाडू मैदानात दाखल होतोय। सिंधुदुर्गचा कोहिनूर दर्शन बांदेकर। नाजुक हालात मैदान पर, स्कोर रुका हुआ 5 पर। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं दर्शन बांदेकर। 47 का टारगेट है, अभी भी चाहिए 42 रन। बहुत कुछ दारोमदार रहेगी इस बल्लेबाज पर, और वो स्ट्राइक पर और बॉलिंग बार पर सुजीत सावल। इस बार एक लेफ्ट शॉट लॉन्ग पर गया हवा में। ओ, बहुत अच्छी फील्डिंग, बहुत बेहतरीन फील्डिंग। थोड़ा पल भर में दगदग बढ़ चुके। नाइक सर, इस खिलाड़ी को दाद देनी पड़ेगी। वो विदुल पाउनोजी है, विनय पाउनोजी की भाई है। ज्यादा से ज्यादा शूटिंग बॉल हो, वॉलीबॉल हो, कबड्डी हो, सब कुछ यहाँ पर अच्छा योगदान रहता है। वो विदुल पाउनोजी लॉन्ग ऑफ में बेहतरीन फील्डिंग। और आइए ओवर टू नाइक सर। बाउंड्री जहाँ पर चेक कर रहे हैं तीसरे अंपायर उत्तम मोटे। बाउंड्री, थँक यू, धन्यवाद। बघा, ही टेनिस क्रिकेट की किमया आहे। गौरव सावंत, त्यांची पुरी टीम, कॅमेरामॅनला पण दाद द्यावी लागेल, कारण भर उन्हात ही मंडळी काम करतात। खरोखर कॅमेरामॅन तुमचं मनपूर्वक, आमचे मित्र करपे यांचं या ठिकाणी आगमन होते। करपे, तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि लाईव्ह प्रसारण टेनिस क्रिकेट .in गौरव सावंत, तुमच्या टीमचं मनपूर्वक धन्यवाद। बघा, अतिशय सुंदर स्पर्धेच्या निमित्तानं लक्ष्मण करपे आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय संतोष दांजे, भाजपा तालुका वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मीकांत करपे आणि त्यांच्या समवेत भाजपा युवा नेते संतोष दांजे यांचं आगमन होत आहे। आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या। आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय प्रमुख उपस्थिती या विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित केलेल्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत आमदार श्री नारायण राणे यांच्या वतीने मोठी क्रिकेट स्पर्धा खासदार चषक 2026 ही स्पर्धा आपण बघतोय। ओवर टू नाईक सर। अगली गेंद से बीच में सुजीत, इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर। ओह, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर शानदार फील्डिंग। गेंद को फील्ड करते और जब तक थ्रो पहुंचता एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने।
सुजीत अपने बॉलिंग मार्क पर सामने लेफ्ट हैंडर बैटर बाबूराव स्कोर रुका हुआ 14 रनों पर टोटल 4 विकेट के नुकसान पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर बबल नाईक दिखाई देते हुए आज पाडगावकर काकांची थोडी उणीव जाणवली मैदानात फुलटॉस सामने उड़ाया लॉन्ग ऑफ बाउंड्री पर ओहो क्या कमाल की फील्डिंग मैदान पर सिर्फ एक ही रन मिल गया बहुत अच्छी फील्डिंग शायद लगभग करीबी मामला था लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक स्पर्धेच्या माध्यमातून प्रदीप मेस्ता आणि संजय उगवेकर यांचं आगमन होत आहे. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सन्माननीय प्रितेश राऊळ यांचंही शुभ आगमन होतंय. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर त्यांच्या समवेत रेडी ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय रामसिंग राणे यांचंही या इथं आगमन होत आहे. रामसिंग राणे तुमचंही या विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. छोटी गेंद इस बार पुल किया गेंद को ऑनसाइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर डीप पर बहुत ही अच्छा थ्रो बाउंड्री लाइन से सीधे गेंदबाज के हाथों में खेल की समाप्ति हुई. 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 16 रन 4 विकेट पर. अठरा चेंडूत 31वा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 31वा गेंदबाजी में परिवर्तन. विशाल आ चुके बॉलिंग मार्क पर सामने दर्शन बांदेकर स्ट्राइक पर लॉन्ग ऑफ पर दाजी नाइक दिखाई देते हुए फील्डिंग के साथ बहुत अच्छी गेंद एक अच्छा यॉर्कर पैरों पे गेंद टकराई हल्का सा अपील थोड़े से लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी कोई शक संदेह नहीं अंपायर के मन में. मैदान पर नाना नाईक राधाकृष्ण पेडणेकर और उत्तम मोटे त्रिमूर्ति अंपायरों की जोड़ी. फिर से जोरदार बल्ला घुमाया गेंद शरीर पे टकराई रनआउट का खतरा. नॉन स्ट्राइकर एंड पर विकेट के पर तेजी के साथ आ चुके थे लेकिन गेंद को कलेक्ट नहीं कर पाए. लेग बाइज का इशारा अंपायर का और लेग बाइज के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में. अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 30 रन. स्कोर हो चुका है 17 रन 4 विकेट पर 17 यानी खतरा लेकिन किस टीम के लिए होगा आने वाला समय बताएगा. थँक्यू सर. भाजप तालुका सरचिटणीस सन्माननीय संदीप धांजी यांचं शुभ आगमन होत आहे. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. ओव्हर टू नाईक सर. अच्छा शॉट इस बार कवर पर खेला गेंद को शानदार एक कवर ड्राइव डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. गेंदबाजी के साथ फील्डिंग भी बहुत अच्छी हो रही है श्री क्षेत्रपालेश्वर होडावड़ा क्रिकेट टीम की जिन्होंने बल्लेबाजी में 46 रन बनाए 47 का टारगेट है लेकिन दर्शन बांदेकर है मैदान पर. सामने एक बार फिर से विशाल लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर. इस ओवर में थोड़ा सा परेशान कर रहे हैं ये गेंदबाज दर्शन बांदेकर को. इस बार ऑन साइड पर फ्लिक किया खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ एक रन पूरा किया. दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक गेंद को उठाते फील्डर फील्ड करते तीसरे रन के लिए पलटे. विकेटों के बीच में शानदार दौड़. जब बड़े शॉट नहीं लगते तो विकेटों के बीच में दौड़ सिंगल डबल बहुत मायने रखते हैं और वही देखने को मिला. 3 बहुमूल्य रन मिले स्कोर में और 3 रन के साथ स्कोर पहुंचा 21. लॉस ऑफ 4 विकेट 4 घड़ी बाद 21 धावा.
स्पर्धेच्या निमित्तानं आपण या स्पर्धेचे प्रमुख व्यक्ती या तिथं उपस्थित होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सन्माननीय प्रितेश राऊळ आणि त्यांच्या समवेत रेडी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सन्माननीय रामसिंग राणे हे इथं उपस्थित होत आहेत. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी संदीप धांजी यांचंही शुभ आगमन या क्रिकेट स्पर्धेसाठी होत आहे. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद नाना. परत पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. चलिए एक बार फिर से मैदान पर और छोटी गेंद इस बार गेंद हवा में थोड़ा सा मिड विकेट पर मिस्टैम शॉट और इसी के साथ कैच को पकड़ते हुए और एक विकेट चला गया टीम का. हमारे स्कोरर के साथ चर्चा हो. गॉडविन डिसोजा हे काहीसे अनुभवी खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत. 3 षटकाच्या समाप्ती 21-22 धावा 22 धावा. दर्शन बांदेकर वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय. राहिले ते 12 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. अनुभवी खेळाडू मालवण तालुक्यातील एक अनुभवी खेळाडू त्याचबरोबर गुणवान खेळाडू. प्रत्येक खेळाडूचा म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत ज्याचा आदर करतात तो दर्शन बांदेकर पाहायला मिळतोय. राहिले ते नाईक सर 12 चेंडू 25 धावांची गरज. सामना मैदानात अटीतटीचा होईल की काय हे सर्व क्रीडारसिक जे पोहोचले त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि नाना आजच्या दिवसात दर्शनचं आभार मानावे लागतील कारण मला वाटतं आजपर्यंत तो जेवढं क्रिकेट खेळलाय एका दिवसात जास्तीत जास्त सह्या देण्याचा जो विक्रम आहे तो आज घडला. खरोखर सरकारनं भरपूर सह्या घेतल्या. लहान मुलं आणि जेव्हा माझा मित्र शैलेंद्र भट्टा आणि त्यांच्यासमोर ते काका आले आणि त्यांचा लहान नातू होता आणि तो त्यांना विचारायचा दर्शन बांदेकर काका कधी येणार आणि आज त्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि खरोखर आज तो इथं पोहोचलाय. सर्व क्रीडा रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बरोबर. धन्यवाद दादा. नाना खरोखर मला वाटतं आज किमान 60 ते 70 सह्या झाल्यात. ऑन साइडला बिरकावून दिलाय चेंडू जातोय तो सीमा पार. षटकार. उत्तम मोठे चर्चा करत होते की आज थोडासा चावल आम्हाला विसरला पण उत्तम मोठे चहा आलेले आहे. धावसंख्या 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात दर्शननं सुरुवात केली. बबलच्या विरोधात एक मोठा फटका आलाय षटकारापर्यंत. हाही चेंडूवर फटक्याचा आवाज बघा मित्रांनो काय आवाज आलाय आणि आवाजानं सांगून गेलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. नाईक सर 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामन्यासाठी नाना प्रेक्षक आले तो सामना आता मात्र मैदानात रंगलाय. 10 चेंडू 13 धावा. मस्त सर काय मजा आली या मॅच मध्ये. रंगत निर्माण केली या खेळाडूनं आणि जे खेळाडू या खेळाडूसाठी पाहण्यासाठी आले होते खरोखर या खेळाडूनं सर्वांची मनं जिंकली आहेत. गरमागरम सामना आणि त्याचबरोबर विनोद भगत आणि कल्पेश चोडणकर तुमचं पण आभार कारण सामना गरमागरमी मैदानात आणि गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण हे दोन्ही खेळाडू खास करून नाईक सर पंचायत लेवल व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात आणि व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना बेस्ट ऑफ द बेस्ट ही लढत पाहायला मिळते. एका बाजूने छोटा फटाका बबल नाईक सामना करतोय. दर्शन बांदेकर हाही फटका निश्चितच आवाज आलाय तो चापकाचा आवाज येतो त्याप्रमाणे चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
परतफेड ताबडतोब करून देतोय दर्शन बांदेकर. आणि टाळ्यांचा वर्षाव झाला या दर्शनसाठी. आणि जेव्हा मला माहिती मिळाली नाईक सर, काल रविवारच्या दिवशी याच देवबाग क्रिकेट संघानं मालवणची एक मोठी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती आणि या ठिकाणी मात्र गडी बाद झालाय आणि निश्चितच धावसंख्या स्थिरवली ती 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. दर्शन मैदानात बाद झालाय आणि दर्शनला जी गरज होती ती संघाला दिली आहे, कारण 2 मोठे फटके आणि त्याचबरोबर धावसंख्या 40 धावा 3 षटकार आणि 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. जरा जोरदार टाळ्या दर्शन बांदेकर साठी. 3 टोले जंगल चणचणीत चटका टोलवून मालवणमध्ये स्पर्धा जिंकलाय आणि दर्शननं त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही फक्त क्वार्टर फायनलची मॅच जिंका, मग आपण फायनल सेमीफायनल मध्ये आहोत. आणि आज तो निश्चितच सुंदर फटकेबाजी करतोय आणि आपल्या संघाला आतापर्यंत निश्चितच सामना जिंकण्यासाठी राहिले ते 9 चेंडू 7 धावा सामना जिंकण्यासाठी श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला. बरोबर, थँक्यू. 8 चेंडू आणि 7 धावा सामन्याचं समीकरण. 8 चेंडूत 7 धावा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूत 7 धावा. ऐन मोक्याच्या क्षणी दर्शन बांदेकर तंबू मध्ये परतलाय. स्ट्राईकला नवीन फलंदाज आलाय. बैठक फटका टोलवायचा होता गोलंदाजानं, यावेळी मात्र फलंदाजा चुकवलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाज त्यावेळी पंचांकडे वाईड बॉल रिव्ह्यू मागितला जातोय की काय. आणि त्यानंतर आपल्या या स्पर्धेतील आजच्या ज्यांचा वाढदिवस ते राधाकृष्ण पेंडेकर हे आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. तिसरी टेलिव्हिजन अंपायर आपल्याशी जोडले जात आहेत. अरुण दगावचे सुपुत्र ज्यांनी टेनिस लेदर बॉल मध्ये सुंदर कामगिरी बजावली ते उत्तम मोठे हे जोडले जातात. तिसऱ्या पंचांचा इशारा पोहोचलाय. फेअर डिलिव्हरी. थँक्यू सर. फेअर डिलिव्हरीचा इशारा आला आणि गोलंदाज सज्ज होतोय. तो सध्याच्या घडीला ज्याने सुंदर कामगिरी केली तो बबल नाईक. सुंदर चेंडू, कोलवर पद्धतीचा चेंडू, यष्टी मागे विनय पाहुणजी चेंडू थांबवतोय. परतीची फेक ही गोलंदाजापर्यंत होते, तोपर्यंत निर्धाव चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक रितेश जाधव यांच्या करवी होते. जोपर्यंत दर्शन बांदेकर मैदानात होता त्यावेळी असं होतं चित्र नाना की सामना 4 षटकातच संपतोय की काय, परंतु दर्शन बांदेकर बाद झाल्यानंतर सामना षटकापर्यंत लांबलाय. बघूया शेवटी आरवली क्रिकेट संघाबरोबर अंतिम लढत कुठल्या संघाची पडते. परंतु यावेळी मात्र मी नक्की म्हणेन नाना, मुकाबला 50-50 का है मैदान पर. खरोखर सर, कारण दोन्ही संघाला संधी आहे. राहिले ते 6 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 ला 7 करायचे आहेत आणि गोलंदाज कुठचा आलाय. ज्या गोलंदाजाने मैदानावर सुंदर गोलंदाजी केली तो विशाल नाईक पाहायला मिळालाय. स्पर्धेच्या माध्यमातून भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय बाळू उर्फ प्रसन्न देसाई यांचं शुभ आगमन होत आहे. विजय क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यानंतर भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सन्माननीय साईप्रसाद नाईक यांचं आगमन होत आहे. वेंगुर्ला नगर परिषद पालिका जो दर्शक आए थे उनके लिए बहुत ही मनपसंद मुकाबला मैदान पर. 5 चेंडूत 1 धाव सामना जिंकण्यासाठी. बहुत अच्छा क्रिकेट. बैकफुट पर हल्के हाथों से खेला, टैप किया गेंद को, ओवरथ्रो जरूर हुआ और इसी के साथ फाइनल में प्रवेश करती हुई श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट टीम. 1 मिनिट फक्त. दोन्ही टीम समोर या. आरवली आणि श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ. चला जरा लवकर द्या, उशीर करू नका. कारण प्लीज सर्व खेळाडू स्पर्धेत पुन्हा एकदा श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ खास मालवण तालुक्यातून या स्पर्धेला दाखल आणि अंतिम फेरी गाठली जाते. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर वेंगुर्ला तालुक्यातनं आरवली क्रिकेट संघ. चला दोन्ही टीम समोर या. जरा दोन्ही टीम जरा उशीर करू नका, समोर या.